तो फ्रेम ठेवा वर, डोक्याच्या वर फ्रेम ठेवा थोडी. इथे ठेवा समोर. ड्रोन सारखा पळत नाही कॅमेरा, बर्र त्याच्यावर तसा. कॅमेरा वरून जाऊ, त्याच लेवलला खालच्या. हा तसा आडवा करून. बालाजी उपवार का? हो साहेब. ओके. इथं आले की सकाळी लावलं होतं पाणी. हो मध्ये आहे एवढं चालतं पाणी, नाही काय करायचं. ओके. माझं नाव बालाजी मारुती अप्पा उपवार, राहणार बारड येथील मी एक युवा शेतकरी आहे. मी मागील 10 वर्षापासून शेतीमध्ये नवनवीन बदल करून नवनवीन पिकांची लागवड करतो. मागील 5 वर्षापासून माझ्याकडे स्ट्रॉबेरी आहे. यावर्षी मी स्ट्रॉबेरीला जोड म्हणून यावर्षी मी ऑरेंज आणि येल्लो कलरचे टरबूज आणलेले आहेत. साधारणतः ते 10 आरवरती येल्लो कलर आणि 10 आरवरती ऑरेंज कलरचे टरबूज लागवड केलेले आहेत व मी ते शेतासमोर आपल्या स्टॉलला स्ट्रॉबेरी सोबत टरबूज विकतो आहे. व ते टरबूजाचे शरीरासाठी फायदे जर सांगायचे जर झाले तर ते व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असल्यामुळे ब्लड प्रेशर, शुगर वगैरे, थायरॉइड यासारख्या विविध आजारांवरती काम करण्यास एकदम चांगले आहेत व त्याची मागणी पण चांगली आहे सध्याच्याला मार्केटमध्ये. कुठून आणलं? ही व्हरायटी मुळात जर सांगायचं झालं तर ही व्हरायटी थायलंड या देशातली आहे. चवीसाठी कशी? चवीसाठी एकदम चांगलं आहे. याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे. शुगरच्या पेशंटसाठी हे फायद्याचं आहे. मागणी कशी आहे? मागणी वगैरे एकदम चांगली आहे. आता सध्याच्याला आपल्या शेतासमोर स्टॉल आहे, त्या स्टॉलवरून 40 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. दिवसाला एक 4 ते 5 क्विंटल मी दररोज टरबूज विकतो. बाजारपेठेमध्ये कशी मागणी? बाजारपेठेमध्ये हे नवीन असल्यामुळे आपण याला बाजारपेठेमध्ये अजून नेलेलं नाही. आपला स्वतःचाच मार्केट असल्यामुळं आपण स्वतःच्या स्टॉलला विक्री करतो. त्या टरबूजापेक्षा भावात काही? लाल टरबूजांपेक्षा भावामध्ये जास्त फरक आहे. ते लाल टरबूज 20 रुपये किलो आहे, परंतु हे आपण 40 रुपये किलोने विक्री करतो. परंतु याला मागणी पण चांगली आहे. सध्या विक्री पण होत आहे चांगली. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करायला पाहिजे आणि स्वतःचा माल स्वतःच शेतकऱ्यांनी विकला पाहिजे. इतर जे व्यापाऱ्यांची जी साखळी आहे त्या साखळीमध्ये जे काय त्यांच्या खिशात जाणारा नफा आहे ते आपल्याकडे आला पाहिजे. स्वतः शेतकऱ्यांनी उत्पादक होण्यापेक्षा स्वतः उत्पादक आणि विक्रेता झाला तर नक्कीच शेतीमधून एक
चांगलं उत्पन्न येईल व शेतकऱ्यांच्या ते आज मराठवाड्यामध्ये जे म्हणतो ना आपण की शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायल्यात त्या आत्महत्या थांबण्यास नक्कीच एक हे होईल, फायदा होईल.